पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना राज्य सरकारने निलंबित केलं आहे व पुणे येथील सरकारी दूध डेअरीची जागा एका खाजगी व्यक्तीच्या नावावर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी उघडकीस आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातंय। या जागेवर कृषी विभागाचा हक्क असताना देखील येवले यांनी ती जागा मूळ मालकाला परत देण्याचा आदेश दिला होता। या विरोधात कृषी विभागाने महसूल मंत्र्याकडे तक्रार केली होती। मात्र आता बोपुडी येथील जमीन घोटाळ्या प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे आदेश आता रद्दबातल करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे। या संदर्भात आज अर्जाच्या पुनर्विलोकनास अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याची परवानगी दिली जाणार आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी जिल्हा प्रशासनाची संपर्क साधून या प्रकरणातील महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी घेतली आहे। मात्र सूर्यकांत येवलेचे अनेक कारनामे या ठिकाणी समोर येऊ लागलेत। गेल्या 14 वर्षात 7 वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना देखील प्रत्येक वेळेस सेटिंग लावून बचाव केल्याची माहिती समोर आली आहे। इतकेच आरोप असताना देखील येवले यांना कार्यकारी पद का देण्यात आलं, त्यांच्या पाठीमागे कोणाचं राजकीय क्षेत्र आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। असेच येवलेचे कारनामे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी विकास, तुम्ही पाहताय महाराष्ट्र टुडे लाईव्ह। आपल्याकडे एक म्हण आहे, अधिकारी जितकाच भ्रष्ट तो तितकाच राजकारण्यांचा लाडका। पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेंच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालाय। मग अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला नागपूरहून पुण्यात कुणी आणलं, इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं, त्याच्या पाठीमागे नेमका कोणाचा राजकीय वरदस्त आहे का, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। सर्वोच्च न्यायालयाने देखील अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये, त्यांच्यासाठी राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणे बंधनकारक केले आहे। ती यंत्रणा येवले प्रकरणात नेमकी काय करत होती की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली करण्यात आली, असा सवाल त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय। मग असं असेल तर ही बदली कोणी केली, नागरी सेवा मंडळाने शिफारस केली असेल तर त्या सदस्यांवर कारवाई कधी करणार, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी समोर येऊ लागलेत। आता तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे काही कारनामे आहेत, ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू। येवले यांनी 2001 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली। 361 गुण आणि अपंग कर्णबधीर कोट्यातून पास झाल्यानं त्यांना नागपूर विभागात 2004 मध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आलं। पण खरंच येवले कर्णबधीर आहेत का, आणि जर नसतील तर हे थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल। त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिल्याची माहिती त्या ठिकाणी आता समोर आली आहे। राज्यात 2001 चा एमपीसी घोटाळा प्रचंड गाजला होता। या घोटाळ्यात 398 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या होत्या। प्रत्येक उमेदवाराकडून 3 ते 5 लाख रुपये घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या। आता ज्याची सेवेत रुजू होताना कारकीर्द असे असेल तर त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा आपण कसं काय करणार। 2011 मध्ये उमरडे नागपूर येथील 10,000ची लाच घेताना येवले यांना पकडण्यात आलं होतं। या प्रकरणी 6 दोषारोपपत्र त्यांच्यावर ठेवण्यात आली होती। पण या प्रकरणात पुढे काय झालं हे अद्यापही समजलं नाही। त्यानंतर गडचिरोलीला हजर न झाल्यानं त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं। मात्र तिथे देखील काही राजकीय सेटिंग लावून येवले पुन्हा एकदा हजर झाले। 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून 2 ते 2.5 लाख रुपये घेतल्याचा आरोप हा येवलेंवर झाला होता। हा प्रकार कानावर येताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना आपण सोडणार नाही असं जाहीर केलं होतं। यानंतर 2016 मध्ये पुणे विभागात येवलेंची बदली झाली। पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ते रुजू झाले। मात्र ही पोस्टिंग देखील मंत्रालयातून सेटिंग लावून घेतली होती अशी चर्चा देखील सुरू आहे। 2016 मध्ये येवले हे इंदापूर शहरामध्ये तहसीलदार म्हणून रुजू झाले। या त्यांच्या कालावधीमध्ये जवळपास 58 सरकारी जमिनीची अनियमितता वाटप असा गंभीर आरोप त्यांच्यावरती लावण्यात आला। वाळू माफियांकडून संगनमत, यामुळे असे अनेक गंभीर आरोप त्या ठिकाणी त्यांच्यावर झाले आणि यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यांना पुन्हा निलंबित केलं। गेल्या 14 वर्षात 7 वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण प्रत्येक वेळेस राजकीय नेत्यांना हाताची धरून सेटिंग लावण्याचा जो बचाव असतो तो येवलेंनी या ठिकाणी वापरला आणि पुन्हा एकदा येवले सेवेत रुजू झाले। मोबेज हॉटेल जमीन घोटाळा प्रकरणात त्यांच्या विरोधात आरोप करण्यात आले होते। आंदोलनं झाली, मात्र पुढे या प्रकरणाचं काय झालं हे कोणालाच समजलं नाही। येवले यांचा सगळ्यात गाजलेला घोटाळा मुंडवा जमीन घोटाळा। या प्रकरणात अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी येवले प्रचंड सक्रिय होते। अमेडिया ही कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि त्यांचे भागीदार दिग्विजय पाटील यांची होती। मग एवढे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप असताना या भ्रष्ट अधिकाऱ्यावर एवढे दिवस का कारवाई करण्यात आली नाही, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। इथून पुढच्या कालावधीमध्ये तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना राज्य सरकार पाठीशी घालणार का, हा प्रश्न आता सामान्य जनता विचारू लागले आहे। यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर
या व्हिडिओबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.